तर नमस्कार मंडळी. आणि आज मी म्हणजे कोकणामध्ये आलो आहे आणि तुम्ही बघू शकता आजचा पहिला दिवस म्हणजे आपले बाप्पा येणार. आणि तुम्हाला मी काल बोललोच होतो म्हणजे आपला जो ब्लॉग झाला आता की मी गावी येताना वगैरे जो त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोललोच होतो की पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा 2 टप्प्यामध्ये मी हा ब्लॉग करणार आहे. म्हणजे गणपती बसत आहेत ते तिथून 3 दिवस आणि त्याच्यानंतरचा 3 दिवस, कारण का एवढा मोठा तर करू शकत नाही आहे. म्हणून आज तो व्लॉग मी करणार आहे. तर तुम्ही व्लॉग 3 दिवसाचा आणि पार्ट 1 पार्ट 2 हा दोन्ही बघा. आणि आजचा पहिला दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता कोकणचं निसर्गरम्य वातावरण. एवढ्या निसर्गरम्य वातावरणात कोणाला नाही आवडणार यायला. भले मुंबईमध्ये पैसा खूप असो, तुम्ही मुंबईमध्ये लाख पैसा कमवा, पण सुख मात्र हे कोकणातच आहे आपल्या. तर मी आता चाललो आहे गणपती बसवायला. आता वाजले सकाळी 7 वाजलेत. सकाळी 7 वाजता गणपती आमच्या इकडे मध्ये बसतो. आमच्या इकडे येतात पहिलं, मग तिकडे. तर आता तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा. म्हणजे फेमस वडापाव आपल्या इकडचा. नमस्कार मंडळी. आज दिवस दुसरा आणि कालच्या दिवसामध्ये काल जो पहिला दिवस होता त्याच्यामध्ये काय मला जास्त दाखवायला काय भेटलं नाही गावचा, कारण का पाऊस बघाल ना, बघा पाऊस चालूच आहे. नुसता कंटिन्यू पाऊस चालू आहे. म्हणजे गणपतीला आलोय तर पावसाने काय वाट लावली, म्हणजे रिमझिम चालू आहे. असं पडत की नाही जोरात येतोय आणि पडून जातोय. तर आता आजचा दिवस दुसरा. आज जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी म्हणजे व्लॉगमध्ये टाकणार आहे. म्हणजे आता फिरणार आहे, गावी वगैरे जाणार आहे जरा गावामध्ये. तर बघूया आता काय काय. आज पावसाने तर लावले सकाळी हजेरी. पाऊस असा आहे ना की रात्री पडत नाही, रात्री एकदम शांत असतं. आणि आता सकाळी नाही 7 वाजले तर एवढा चालू होतो ना की असं वाटतं का हा पाऊस नकोच आहे. म्हणजे निस्ता रिमझिम रिमझिम किरकिर किरकिर करत असतो. तर असं आहे. तर आता हे आमच्या घरी बघा, ही आमची आजी आता बोलते छत्री ती. तर आता वरती आरतीची वेळ झालीच आहे. आता वरती आरती वगैरे ते तर आहेच. पुढे पण आता बघूया काय काय कसं काय फिरणार आहे दिवसात. पण पाऊस काय वाटत नाही फिरून देतोय म्हणून. चालू आम्ही आत्याच्या गणपतीची आरती करायला. बघा चिकट, बघा चिकट जो गोविंदो व्हायचा. हे आमच्या आत्याचं घर. तात्या त्याला पाऊस वलचन गलती, पाऊस नाही पण हे पांडी चप्पल. चला आरती करायचा इथं, शांत बसायचा. हे मला नाही वाजवले. 4,000 रुपये लाईट बिल आलाय. कुठं गेला आत्ताच आकडा बघितला आणि ताप आला लगेच 3,000. आता गेलो पोलादपूरला. पाऊस एवढा खोटा आहे ना, मगाशी थांबला बरोबर आणि जसा मी निघालो तसा सुरू झाला. आता काय घरी जाईपर्यंत मला वाटत नाही काय राहील. म्हणजे मधीच उघडतो मधीच जातो बघा. असा पाऊस खोटा आहे एक नंबर. दिलेली आहे. आता आम्ही परत चाललोय मार्केटला. आजचा गणपतीचा दुसरा दिवस आहे. आणि बघा ही लाइटिंग घेतली चायनावाल्याकडून. चायना काय, चायना म्हणतात ना चायनाच आहे. एकच दिवस चालली, चांगली उजाला दिला आणि नंतर बंद झाली.
आता चाललो आम्ही चाललो परत बनवायला बनवायला. आता ही काय सगळी आम्ही निघालोच मंडळी. चायनावर म्हणून लोक आहे ना बहिष्कार घालतात. चायना आयटम वापरायचे नाही ह्याच्या मागचं हे कारण आहे. म्हणून सांगतो इंडियात बनवा ह्या गोष्टी, शिका जरा नवीन नवीन काहीतरी. आता फक्त चाललोय पोलादपूरला. हे बघा हे आमचे गावचे उपसरपंच सरपंच साहेब आहेत. ते आता चायना व बहिष्कार टाका आम्ही जातोय पोलादपुरातच. आणखी ते वडीला काही झाले पण घेऊन येताना तुमचा प्लेअर पाठव्या फिसकट मगाशी दीड दिवसाचे गणपती. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आणि आजचा दिवस तिसरा म्हणजे शेवटचा दिवस. आज आम्ही चाललोय खाली, म्हणजे आमच्या इकडे जो हिरा आहे, हिरा म्हणजे हिराच म्हटला जातो, त्याचा आम्ही एक मिनी धबधबा म्हणून ओळखला जातो. तर आम्ही चाललो आता तिकडे. आणि आजचा शेवटचा दिवस आहे व्लॉगचा, म्हणजे 3 ब्लॉगमध्ये टप्प्यामध्ये करणार आहे ना मी. म्हणजे जसं की आता 3 दिवस झालेले आहेत, तर उद्यापासून एक पार्ट 2 असणार आहे आणि हा पार्ट 1 असणार आहे. तर आजचा शेवटचा दिवस आहे आणि पावसाने बघा वाट लावली, तर फिरायची इच्छाच नाही कुठं राहिली की बाबा कुठं जावं म्हणून. तर आता आम्ही चाललोय खाली बघा, ह्या अशा घनदाट जंगलांमधून आम्ही चाललोय खाली. कोकण सफारी ह्याला तर म्हणतात असं. तर मग आता खाली जातोय आम्ही. आणि तुम्ही बघितलं आहे जेव्हा मी राखण्याचा जो ब्लॉग टाकलाय त्याच्यामध्ये जो हिरा आहे म्हणजे तिकडे गेलेलो ते तर दाखवलंय, पण इकडे आल्यानंतर परमनंट म्हणजे जावं तर लागतंच. वाले कौदी लासी कौदी तर शुभ सकाळ मंडळी. आणि तुम्ही बघू शकता कोकणातलं एवढ्या सकाळचं वातावरण. आत्ता वाजले 5:45 आणि 5:45 मध्ये बघा कोकणातलं वातावरण. म्हणजे अजून अंधारच आहे, पण एवढं वातावरण छान वाटतंय ना. हे बघा, बघू शकता तुम्ही जे क्लायमेट आहे ते. तर मी हा ब्लॉग इथेच संपवतोय आणि आपला पार्ट 1चा आहे म्हणजे 3 दिवसाचा जो आहे तो मी आज इथे संपवतोय. आणि अजून आपला 3 दिवसाचा म्हणजे आजपासून उद्यापासून जो होणार आहे विसर्जनपर्यंत, विसर्जन वगैरे गणपती सगळं, तो 3 दिवसाचा ब्लॉग आहे अजून. तर तुम्ही नक्की बघा. आणि इथलं जे वातावरण आहे ते तुम्ही एवढं म्हणजे स्वर्गाहून सुंदर आपलं कोकण म्हटलं जातं, ते तुम्ही बघू शकता की किती सुंदर आहे. तर आपल्याला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया दुसऱ्या आपल्या पार्ट 2 मध्ये.